नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या SITला मिळालेल्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बीडमधील एका व्यक्तीने SITला पत्र पाठवून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या पत्रावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. अशोक खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यांच्याकडील महिला संघटनेचे प्रमुख पदही काढून घेण्यात यावे असा दबाव पक्षांतर्गत आणि विरोधकांकडून वाढू लागल्यानंतर चाकणकर यांनी महिला संघटनेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. या सर्व घडामोडी घडल्यानंतर बीडमधील एका व्यक्तीने सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी तक्रार केली. या तक्रारीची मुख्यमंत्र्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी दखल घेतली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.